नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोनवणे साधना सुमना स्कूल नंबर 11 मध्ये आपले स्वागत करते। आपण इयत्ता 9चे प्रकरण 9 मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत या प्रकरणाची चर्चा करीत आहोत। या प्रकरणाचा आता शेवटचा मुद्दा आहे राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत। बरोबर, राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांताविषयी चर्चा करायची आहे आपल्याला। घटनेच्या 4थ्या भागामध्ये राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांतांना समाविष्ट करण्यात आलेले आणि या सिद्धांतांचा उद्देश आहे की वर्तमान आणि भावी केंद्र तसेच राज्य सरकार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या नीतींना घडवतो त्या नीतींना मार्गदर्शन देणं हे राजनीतिक मार्गदर्शक सिद्धांतांचा मुख्य उद्देश आहे। राजनीतिक मार्गदर्शक सिद्धांताचा अंमल करणं यासाठी राज्य सरकार बांधील नाही। राज्य सरकारला म्हणजे ते नीती नियमांना मानायचंच किंवा गरजेचंच आहे, मानावंच लागेल, बरोबर, त्याचं मार्गदर्शन घ्यावंच लागेल असं नाही। परंतु राजनीतिक मार्गदर्शक सिद्धांतांना केंद्रात ठेवून राज्याच्या वेगवेगळ्या क्षेत्राच्या नीती घडवणं हे राज्याचे नैतिक कर्तव्य आहे असं घटनेत सांगितलेलं आहे। राजनीतिक मार्गदर्शक सिद्धांतांचा मुख्य उद्देश आहे सर्वांना राजकीय, सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळत राहील अशा समाज रचनेची स्थापना करणे, बरोबर, आणि राज्य आपल्या ज्या नीती घडवत आहेत त्या नीतींना दिशा सूचन करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे। या सिद्धांतांना अंमलात आणण्याची व्यवस्था घटनेमध्ये नाही। हे मूलभूत सिद्धांतांद्वारे आपणास कोणत्याही प्रकारचे कायदाकीय पाठबळ किंवा कायदाकीय उपाय मिळत नाही। म्हणजेच की सांगायचं अर्थ असं की जे सिद्धांत आहेत राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत त्यांना आपण त्या सिद्धांतांचे जरी कोणी पालन केलं नाही, बरोबर, तर त्यासाठी आपण न्यायतंत्रात दाद मागण्यासाठी किंवा न्यायतंत्रात न्याय मागण्यासाठी जाऊ शकत नाही। अशा प्रकारची व्यवस्था घटनेमध्ये दिलेली नाही। तरी सुद्धा राज्य कायदे घडविण्याच्या वेळी किंवा त्याचे संचालन करण्याच्या वेळी या राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांतांना महत्त्व देत असतो। घटनेमध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत, बरोबर, ते मूलभूत हक्क जे अत्यंत गरजेचे होते ते हक्क लोकांना देण्यात आले। जे आपण 6 हक्क पाहून गेलो, बरोबर, ते हक्क खूप गरजेचे असल्या कारणाने ते देण्यात आले। परंतु राजनीतीच्या मार्गदर्शक सिद्धांतामध्ये अमुक काही मूलभूत हक्क आहेत समाविष्ट करण्यात आलेले। हे हक्क घटनासभा भविष्यात जसजशी राज्यव्यवस्था सुदृढ होईल किंवा राज्यव्यवस्थेत प्रगती होईल तर त्यावेळेला हे मूलभूत हक्क जे अमुक राहिलेले आहेत ते लोकांना देण्यात येतील अशी व्यवस्था घटनेत घटनासभेची होती किंवा असा विचार घटनासभेने केला होता। डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी या सिद्धांतांचे महत्त्व दर्शविताना देशाच्या शासनाचे पायारूपी सिद्धांत आहेत असं त्यांनी म्हटले। एका वाक्यात विचारलं जातं, हे लक्षात ठेवूया की देशाच्या शासनाचे पायारूपी सिद्धांत कोणाला म्हटले किंवा कोणी म्हटले, तर डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांतांना म्हटले आहे। घटनेमध्ये राजकीय लोकशाही स्थापनेचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। परंतु जोपर्यंत देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची स्थापना होत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही ही अपूर्ण आहे। या सिद्धांतांना आपण वेगवेगळ्या विभागांमध्ये विभाजित करून त्या सिद्धांतांविषयी माहिती मिळवायची आहे आपल्याला। पहिला विभाग आहे आर्थिक नीतीच्या संदर्भात सिद्धांत। हा सिद्धांत आर्थिक नीतीच्या संदर्भात कशा प्रकारचे मार्गदर्शन देत असतो त्याविषयी आपण चर्चा करूया। पहिला मुद्दा आहे नागरिकांचे महत्तम कल्याण साधले जाईल ह्या रीतीने साधनांची मालिकी आणि नियंत्रण वितरण करणे। राज्यामध्ये जेवढे लोक राहत आहेत त्या सगळ्याच लोकांना समान रीतीने जी उत्पादनाची साधने आहेत, बरोबर, ती साधनं मिळतील त्या पद्धतीने राज्याने साधनांचं काय केलं पाहिजे, वितरण केलं पाहिजे। संपत्ती आणि उत्पादनाच्या निश्चित वर्गात केंद्रीकरण न व्हावे अशी अर्थव्यवस्था राज्य रचण्याचा
देण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच की संपत्ती जी आहे त्या संपत्तीच्या कोणत्याही एकाच वर्गाकडे एकत्रीकरण न व्हावं अशा प्रकारची अर्थव्यवस्था रचण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला पाहिजे असं मार्गदर्शन राजनीतीच्या मार्गदर्शक सिद्धांतामध्ये दिलं आहे. तिसरं आहे पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन मिळावे असे राज्य प्रयत्न करेल. स्त्री आणि पुरुष बरोबर दोघी समान कार्य करतायत, काम करतायत, तर त्या दोघांना समान वेतन मिळायला पाहिजे अशा प्रकारचे राज्याचे प्रयत्न असावे. त्यानंतर पुढचं आहे कार्यस्थळी कामगारांचे आरोग्य टिकून राहील अशी परिस्थितीचे सर्जन करणे. स्त्री पुरुष बायकांचे आर्थिक मजबुरीमुळे आरोग्य कथळतील असे कामधंदे तसेच आरोग्यास धोकादायक स्थळी कायम न करावी लागावी. म्हणजे की स्त्री असो पुरुष असो किंवा लहान बाळक असतील बरोबर, त्या लहान बाळकांना कोणत्याही धोकादायक कामधंद्यामध्ये किंवा व्यवसायामध्ये काम करावं लागेल अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको असे राज्याने प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे ते ज्या ठिकाणी कार्य करतायत त्यांच्या आरोग्याला काय असलं पाहिजे, सुरक्षा असली पाहिजे की त्यांचे आरोग्य त्या ठिकाणी जे कार्य करतायत त्या कंपनीने किंवा त्या क्षेत्रात त्यांना कोणत्याही प्रकारच्या त्यांच्या आरोग्याला नुकसान होणार नाही अशी व्यवस्था राज्य सरकारने केली पाहिजे. पुढचा मुद्दा आहे औद्योगिक एकमाच्या संचालनात कामगारांच्या सहभागीदारीसाठी राज्य प्रयत्न करेल. आता जे औद्योगिक एकम आहेत म्हणजे उद्योगधंदे आहेत बरोबर, तर त्याच्यामध्ये कामगारांचा सहभाग जास्त असला पाहिजे असा प्रयत्न राज्याने करायला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे बालकांचे आर्थिकरित्या शोषण न व्हावे, ते स्वस्थ स्वतंत्ररित्या विकास साधू शकतील यासाठी आवश्यक संधी आणि सवलती मिळवून देण्यासाठी राज्य प्रयत्न करेल. जे लहान बाळक आहेत बरोबर, त्या लहान बाळकांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, त्यांच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही अशा प्रकारची आणि ते स्वतःच्या सर्वांगीण विकास करू शकतील अशा प्रकारची परिस्थिती त्यांच्यासाठी राज्याने निर्माण केली पाहिजे. पुढचे स्त्रियांना प्रसूतीच्या वेळी आवश्यक रजा सवलती मिळवून देण्यात या कामगार राज्य विमा कायदा, बोनस कायदा, ग्रॅच्युटी माहिती तुम्हाला की जे सरकारी नोकरीवर असतात, गव्हर्नमेंट जॉबवर असतात त्यांना ग्रॅच्युटी देण्यात येते, म्हणजे सरकारकडून भेट देण्यात येतात बरोबर, त्याला ग्रॅच्युटी असे म्हणतात. म्हणजे की जसं दिवाळीला कशी बोनस मिळते त्या पद्धतीची बोनस सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना देत असते. तर पुढचा मुद्दा आहे कृषी पशुपालनाचा आधुनिक आणि वैज्ञानिक आधारावर विकास होईल अशी व्यवस्था करण्याचा राज्य प्रयत्न करेल. गाय, वासरू आणि दुधाळू प्राणी, मालवाहक प्राण्यांच्या वंशाची सार संभाळ वगैरेसाठी व गायींची कत्तल अटविण्याचा प्रयत्न करेल. राज्य काय करेल की कृषीच्या वैज्ञानिक रीतीने तांत्रिक रीतीने विकास व्हावा यासाठी प्रयत्न करेल. नवीन काही संशोधनं करेल कृषी क्षेत्रात जेणेकरून क्रांती येईल बरोबर. नवीन संशोधन झाल्याने जास्तीत जास्त कृषी उत्पन्न होईल बरोबर. अशा पद्धतीने राज्याने प्रयत्न केले पाहिजे. त्यानंतर राज्यामध्ये जेवढे पण प्राणी आहेत त्या सगळ्याच प्राण्यांचा सार संभाळ राज्याने केला पाहिजे अशा प्रकारचे प्रयत्न राज्याने करायला हवे. पुढचा मुद्दा आहे राज्यात सर्वांना न्यायाची समान संधी मिळावी. आर्थिक किंवा असमर्थतेमुळे कोणत्याही गरजवंत नागरिकास न्याय मिळविण्याची संधी नाकारता येणार नाही. तसेच त्यांना विनामूल्य कायदेशीर मदत मिळावी अशी व्यवस्था राज्याने करावी. राज्यात राहणारे प्रत्येक व्यक्तीला न्यायाची समान संधी मिळायला पाहिजे. जर त्याच्याकडे तो आर्थिकरित्या दुर्बळ असेल तर त्याला न्याय मिळणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था जरी राज्यात असेल तर ती व्यवस्था काहीच कामाची नाही. राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत अशा प्रकारचे मार्गदर्शन देतात राज्यास की तुम्ही तुमच्या राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समान न्याय मिळेल अशा प्रकारची व्यवस्था तुम्हाला करायला हवी. जर त्याला कायदाकीय मदतची गरज असेल तर अशा व्यक्तीला आर्थिकरित्या दुर्बळ व्यक्ती असेल आणि त्याला कायदाकीय न्याय मिळत नसेल तर अशा प्रकारे त्यांना फुकटात विनामूल्य न्याय मिळायला पाहिजे अशी व्यवस्था राज्याने करायला हवी. पुढचा मुद्दा आहे सामाजिक नीती संबंधित सिद्धांत. अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, वंचित समूहासारख्या सामाजिक दुर्बळ वर्गाच्या
शैक्षणिक आणि आर्थिक हिताच्या उत्कर्षासाठी काळजीपूर्वक विशेष प्रयत्न राज्याने करायचे आहेत, ज्यामुळे सामाजिक अन्याय आणि शोषणासमोर त्यांचे रक्षण होईल. अशा प्रकारची व्यवस्था घटनेमध्ये सामाजिक नीतीसंबंधित सिद्धांत जो आहे त्यात करण्यात आली आहे. अनुसूचित जातीच्या वर्गासाठी, अनुसूचित जनजातीच्या वर्गासाठी आणि जे सामाजिकरित्या दुर्बळ वर्ग आहेत त्यांच्यासाठी. भारतात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी एक समान दिवाणी कायदा घडविणे, न्यायव्यवस्थेचे संचालन करून सर्वांना न्याय मिळेल असा प्रयत्न राज्य करेल. लग्न, घटस्फोट, भरणपोषण, प्रौढवयस्क, दत्तक विधान आणि वसियत म्हणजे विलपत्र जे असतं वगैरे एकसारखे दिवाणी कायदे घडून सामाजिक न्यायाच्या दिशेत सरकार पावले भरेल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे. राज्यात सर्व नागरिकांना काम करण्याचा हक्क मिळावा. वृद्ध अवस्था, आजारपण, अमंगल प्रसंगी कारणाशिवाय भोगाव्या लागणाऱ्या तंगीमुळे तसेच अन्य प्रसंगी शिक्षण आणि जाहीर मदत मिळावी यासाठी राज्य परिणामकारक व्यवस्था करेल असे राजनीतिक मार्गदर्शक सिद्धांतमध्ये सामाजिक नीतीसंबंधीचा सिद्धांत जो आहे त्यात राज्यासाठीची व्यवस्था म्हणजे राज्याने कोणत्या प्रकारचे सामाजिक नीती नियम बनवावे त्यासंबंधीचे मार्गदर्शन दिलेलं आहे. पुढचा सिद्धांत आहे राजकीय आणि विदेशी नीतीविषयक सिद्धांत. त्यात पहिलं दिलेलं आहे राज्य ग्रामपंचायतीच्या स्थापना करण्यासाठी आवश्यक पावले भरेल ते स्वराज्याचे एकम म्हणून कार्य करू शकतील. त्यासाठी त्यांना आवश्यक सत्ता, अधिकार तसेच आर्थिक सहाय्य देईल. आता जे राज्य आहे ते राज्य ग्रामपंचायत जे असतील गावातील त्या सगळ्याच गावांच्या ग्रामपंचायतींना आर्थिक सहाय्य देईल. बरोबर, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर दुसरं आहे राज्य सेवामध्ये न्यायतंत्रास कारभारीपासून अलिप्त आणि स्वतंत्र करण्यासाठी राज्य पावले भरेल की ज्यामुळे न्यायाधीश निष्पक्ष, निडर आणि निर्धास्तपणे न्याय देऊ शकेल. आता कारभारी जे न्यायतंत्र जे आहे त्या न्यायतंत्राला स्वतंत्र ठेवण्यात आलेले आहे की जेणेकरून न्यायाधीश काय करेल, निष्पक्ष न्याय देईल, तो कोणाच्या दबावात खाली न्याय देणार नाही, निडर राहील, अशा प्रकारचे व्यवस्था राज्य करेल बा, हे राजकीय आणि विदेशी नीतीविषयक सिद्धांतात सांगितलं आहे. तिसरं आहे आंतरराष्ट्रीय शांती, सुरक्षितता आणि उन्नतीसाठी राष्ट्रामध्ये न्यायिक आणि मानवपूर्वक संबंध टिकविण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे आणि संधीसंबंधी कर्तव्याविषयीचा आदर वाढविणे आणि आंतरराष्ट्रीय मतभेद आणि तक्रार प्रश्नांच्याद्वारे पंचाद्वारे शांतीपूर्ण निराकरण आणण्याचा प्रयत्न राज्य करेल. तसेच अशा बाबतींना अग्रिम प्रोत्साहन देईल. अशा प्रकारची व्यवस्था राजकीय आणि विदेशी नीतीविषयक सिद्धांतात करण्यात आलेली आहे. पुढचा सिद्धांत आहे 4 नंबरचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक नीतीसंबंधीचा सिद्धांत. 14 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना घटना आरंभ झाल्यापासून 10 वर्षाच्या आत फुकट आणि सक्तीचे शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी राज्याने प्रयत्न करावे, जो आता मूलभूत हक्क बनला आहे. आपण पुढे शिकून गेलो 2009मध्ये घटनाकीय सुधारणा झाली आणि 14 वर्षाच्या वयापर्यंतच्या प्रत्येक बालकाला फुकट आणि सक्तीचे शिक्षण घ्यावंच लागेल अशा प्रकारचा त्याचा मूलभूत हक्क बनलेला आहे. राष्ट्रीय महत्त्व म्हणून जाहीर केलेल्या प्रत्येक कलात्मक आणि ऐतिहासिक महत्त्वपूर्ण जी स्मारके आहेत, स्थळे आहेत, कलाकृती आहे, इमारती आहेत, पदार्थ आहेत इत्यादींचे यथाप्रसंगी लूटफाट, बिघाड, विकृती, स्थलांतर, निकाल किंवा त्यांचा नाश थांबविण्यासाठी तसेच रक्षण करण्याचे कर्तव्य राज्याचे राहील. म्हणजेच की शैक्षणिक आणि सांस्कृतिक नीतीसंबंधीच्या सिद्धांतात असं दिलेलं आहे की राज्याने जे राज्यातील स्मारक आहेत किंवा इतर जे सांस्कृतिक वारशांची स्थळं आहेत त्या सगळ्या स्थळांवर त्यांचे रक्षण करणं, त्यांना व्यवस्थित ठेवणं हे राज्याचे कर्तव्य आहे आणि राज्याने ते करायलाच पाहिजे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे
अशा रीतीने राष्ट्रातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे योग्य रीतीने जतन पण होईल आणि ते पाहण्याचा उद्देश पण आहे की जेणेकरून राज्य काय करेल, त्यांचे व्यवस्थितरित्या जतन करेल आणि जे पुढची पिढी त्या सांस्कृतिक वारशाच्या स्थळांना पाहू शकेल. पुढचा मुद्दा आहे 5वा, आरोग्यविषयक नीतीसंबंधीचा सिद्धांत. या सिद्धांतात राज्यासाठीचे कार्य दिलेले आहेत. पहिला आहे, लोकांचे आरोग्य आणि पोषण स्तर सुधरेल यासाठी राज्याने प्रयत्न करावे. तसेच जाहीर आरोग्य आणि जनसंख्यात वाढ होईल असे प्रयत्न करणे राज्याचे प्राथमिक कर्तव्य समजले जाईल. असं पहिलं कार्य राज्याने करायला हवे. त्यानंतर दुसरं आहे, आरोग्यासाठी हानिकारक असे कैफी पदार्थ, पेय, नशायुक्त मादक द्रव्ये वगैरेवर राज्य प्रतिबंध ठेवण्याचा प्रयत्न करेल. औषधीय हेतू व्यतिरिक्त मादक पेय, ड्रग्स आणि नशायुक्त पदार्थांच्या उपयोगावर राज्य काय करेल, प्रतिबंध ठेवेल. त्यानंतर तिसरं आहे, देशाच्या पर्यावरणाचे रक्षण होईल आणि त्यात आवश्यक सुधारणा होतील ह्यासाठी राज्य प्रयत्न करेल. देशातील जंगले आणि वनसृष्टीचे रक्षण होण्यासाठी राज्य विशेष प्रयत्न करेल. अशा प्रकारची व्यवस्था राज्याला करायची आहे. पुढे चौथा आहे, कामगारांना कामाच्या स्थळी आरोग्यप्रद वातावरण मिळावे. तसेच विश्रांतीच्या वेळात सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाची पुरती संधी त्यांना देऊन मानसिक स्वास्थ्यासाठी मनोरंजनाची सुविधा मिळत राहावी तसे प्रयत्न राज्याने करावेत असे सांगितले आहे. अशा प्रकारे राजनीतीच्या मार्गदर्शक सिद्धांतांचा हेतू समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्था उभी करण्याचा आहे की ज्यात शक्य होईल तेवढ्या सत्तेचे विकेंद्रीकरण होईल. धार्मिक अथवा जाती आधारित भेदभावाशिवायच्या समाजरचनेचे समतोलत्व, शोषणमुक्त आणि कल्याणलक्षी समाजव्यवस्था तसेच अर्थव्यवस्था स्थापण्याचा उद्देश आहे. अर्थात सामाजिक लोकशाहीच्या आणि आर्थिक लोकशाहीच्या स्थापनेचा उद्देश आहे. सामाजिक सुरक्षिततेद्वारा समाजातील दुर्बळ वर्गाच्या उत्कर्षासाठी विविध कल्याणकारी योजनांचा अंमल राज्याने करावा अशी अपेक्षा ठेवण्यात आली आहे राज्याकडून. लोकशाही फक्त राजकीय क्षेत्रापुरती सीमित न राहता सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रापर्यंत त्याचे विस्तरण झाले पाहिजे की ज्याद्वारे शोषणमुक्त आणि अन्यायमुक्त अशा समतोल न्यायिक समाजव्यवस्थेचे स्वप्न साकार होईल. असे करण्याची जबाबदारी राज्य सरकारावर सोपविण्यात आली आहे. मूलभूत हक्क राज्याच्या सत्तेस मर्यादित करतात तर राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत राज्याच्या सत्तेचा विस्तार करतात. म्हणजे की मूलभूत जे हक्क आहेत ते राज्याची जी सत्ता आहे तिला मर्यादित ठेवतात, बरोबर. म्हणजे अमर्यादितरित्या ते त्याचा वापर करू शकत नाही. आणि जे राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत आहेत ते राज्याची जी सत्ता आहे तिला विस्तारतात, तिला वाढवतात. मूलभूत हक्क राजकीय लोकशाही स्थापित करतात तर सिद्धांत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही परस्पर स्थापित करण्याचे ध्येय पाडतात. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विरोध नाही, ते परस्परास पूरक आहेत. अशा प्रकारे राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांतांना 5 विभागात विभागण्यात आले आहेत जे राज्याला मार्गदर्शन देत असतात. गृहकार्य देते प्रकरणाचा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. प्रश्नोत्तर लिहायचे आहेत.